आता आपण काय केलेलं आहे बघा, हे आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे. इकडे बटाटे पण मॅश करून घेतलेले आहेत. आता आपण काय करू, अगोदर स्टार्टिंगला जिरी मोहरी टाकू तेलामध्ये. आपण जिरी मोहरी टाकतो तेलामध्ये आणि त्याच्यामुळे नंतर आपण आहे ना कांदा टाकलेला लागेल. आणि थोडं आता हा कांदा आहे ना गुलाबी चांगला होऊन जाऊ. चांगला कांदा गुलाबी लालसर परतला ना लगेच आपण काय करणार आहे, मिरची आणि हे लसूण आणि हे पेस्ट केलेलं आहे ना ते पण आपण टाकणार आहे. काय दररोजचं जेवण खाऊन खाऊन मी कंटाळतो माशात, चला काहीतरी एखादा मेनूच बनवूया काय. मग सगळे म्हटले चला आपण बटाटवडीच करूया. म्हणजे बरं चला बटाटवडीच करू. मग दररोजची भाजी पोळी खाऊन खाऊन मी कंटाळा येतो ना. आता आपल्याला कांदा परतून झालेला आहे. आता हे बारीक केलेलं आहे पावडर पेस्ट आधी आपण टाकू. मिरची लसूण आल्याची पेस्ट घ्यायची ना टाकू. आता पेस्ट आता पेस्टला चांगलं परतून घेऊ. आता त्याच्यामध्ये ना आपण हळद टाकू. हे चांगलं परतलं होऊन का मसाला पण असं परतून घ्यायचं. थोडंसं हिंग पण टाकू 1 चमचा. घरकुल मसाला पण टाकून तर चवीला थोडासा टेस्ट येतो ना. त्याच्यानंतर आपण बटाटे टाकू. मग आता हे मिश्रण आपण सगळं परतून घेऊ. चवीनुसार आपण मीठ वापरू त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर ना कोथिंबीर टाकू. आता हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊ. काय परतून झाली आहे आपली. आता आपली चटणी तयार झाली वड्याची. इथं खांदा कधी करू का मागाचं सारण आपण ना ताटामध्ये काढून घेतलं होतं आणि ह्या अशा लाट्या बनवल्या त्याच्यामध्ये असे वडे तयार बनवले. आता ही वडे काय करायचे आहेत, आता आपण काय करणार आहे, इकडं बेसन सारण बनवलं. आता बेसन पीठ घेतले आणि त्याच्यानंतर आपण हे थोडंसं रवा टाकणार आहे. रवा टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी टाकून आपण फेटून घेऊ. असं मस्त बेसन पीठ फेटून घ्यायचं. बेसन पीठ चांगलं फेटून घेतलं मस्त वडे होते पण छानपैकी. आता काय करायचं आपण थोडासा ना सोडा टाकणार आहे. कोण कोण टाकतं कोण कोण नाही टाकत पण आम्ही टाकतो. थोडासा सोडा टाकायचा ह्याच्यामध्ये. लय सोडा टाकल्यानंतर तेल पितं मग. आता चांगलं फेटून घेऊ आपण. असं फेटून घेतलं. इकडे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता गॅस फुल करू. बटाटवडीची वाटी आधी हे आहे ना ह्यात बुडवून आहे ना ह्यात टाकवायचं आपण. आपण वडे तळायला टाकायला. आता आपल्याला हे वडे सगळे असे तळून घ्यायचे.
मस्तपैकी छान पाव आणले. पावासंग मस्तपैकी वडे, चिंचाचं पाणी, मस्तपैकी स्वाद घ्यायचा बटाट्याचा. घरचे वडे पाव केले ना माणूस पोटभर खातो. बाहेरचं खाऊ का नको असं करतो. किती मस्त वडे आमच्या घरी भेटले. अशा प्रकारे वडे करायचे. तुम्ही पण करा. आता आमची वडी बघा तेलामध्ये कशी घ्यायला लागले भेटली का. तळून घेतली वडी आणि दुसरा पण टाकवायचा. घरचे वडे पण खूप टेस्टी होते. हॉटेलचा काय खावा असा होता घरचा आपला वडा. अशा पद्धतीने आपले वडे तयार केलेले आहेत. आता बघा असे वडे तयार केलेले. पावाची लादी पण आणलेली आहे. लादी मस्तपैकी तळलेल्या मिरच्या, चिंचाचं पाणी एकदम जोरात काय. आणि माणूस कसं पोटभर खातो. भेटलं का किती बी खाना घरचं केल्यानंतर. चला आता आम्ही बी वडापाव खातो, तुम्ही पण खा. बाय. हा माझा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. कसे वाटले वडे. बाय. चला आता वड्याला साहित्य मी तुम्हाला दाखवते. काही बटाटे नाही उकडून घेतलेले आहेत काय. आता आपण ना काय केलं, बटाटे उकडून घेतले आहेत. आता काय करायचं, इकडे मिरच्या घेतल्यात. एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत काय. त्या मिरच्या मी मिक्सरमध्ये टाकते. मिरच्या मिक्सरमध्ये टाकते. नंतर ना लसूण टाकते, कांदा टाकते आणि त्याच्यानंतर आपण ना जिरी घेऊ. जिरी पण टाकतो. आता ह्याच्यावर काय करू, पेस्ट करू. इकडं कोथिंबीर चिरून ठेवलेली, इकडं कांदा पण चिरून ठेवलेला आहे. आता ह्याच्या आपण ना पेस्ट करू. नमस्कार मंडळींनो, माझ्या गोडताई मैत्रिणींनो. आज आपण ना बटाटवड्याचा मेनू मी पण दाखवत आहे. आपण आज बटाटवडे करून तयार करायचे बघा. दररोजचं खाऊन पण आणि कंटाळा येतो. मग असं वाटलं चला एखाद्याची काय ना आपण बटाटवडेच करूया. मग काय करतो त्यासाठी आम्ही आज बटाटवडे करणार आहेत बघा. बटाटवड्याला काय काय घेतलं तुम्हाला दाखवते. हो का, बटाटवड्याला ना